सुंदरा मनामध्ये भरली। या असल्या कामात तुलाही पुढं ग हा तुला झाडायचंच आहे ना मग हे झाड की मागचं झाड की हा अभ्या अभ्या जाय ना पाहुणे येतील ना आता जातोय ना जाय जाय तू जाय जाय तू झाड जाय झाड जाय आलो आलो ए आलो 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 सगळी हळद चालली आता काय हा चालली चालली जा 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 झाडू घे तेच करते आणि आपण काय करताय ते फुलं औक्षणाचं ताट तयार कर जाय पण हा तेच करणार आहे मी आता आजी आखी हळद सांडली हो आता काय करायचं आता काय करायचं दळा परत अजून पत्त्या नाही यांचा चांगली शोभा केली आमच्या व्यायानं अहो पप्पा शोभा आपण करून घेतली त्याला बोलत होतो मी गाडी हळू चालव बाबा पण तो ऐकतोय कुठे तो ड्रायव्हर हे बाबा तू टेन्शन घेऊ नको लग्न ठरल्यापासून लय जीप चालायला लागली आपली सॉरी ना पप्पा पण प्लीज रागवू नका ना लग्न तोंडावर येऊन ठेपलंय ना अरे आपण मुलावाले आपण कशाला नमतं घ्यायचं अरे व्यायाने आपला मान नको का ठेवायला बरोबर आहे तुमचं अहो ते लय मान ठेवतात तुमचा खूप रिस्पेक्ट देतात ते खूप चांगलं बोलतात तुमच्याबद्दल ते शपथ ना काय बाई व्या येत आपले हा असं रस्त्यात उभं करतात होय उगाच लवकर आलो आपण आई तू बस बरं इथं बस ना तू शांत बस बडबड करू नको सुखाच तुला काय कोल्ड ड्रिंक वगैरे आणून देऊ का काय नको अरे बाबा तू नवरदेव आहेस कुठं गावात इज्जत काढतो पण आता 10 मिनिटात जर व्याई नाही ना आले तर माझा बी पारा चढल सांगून ठेवते आई पप्पा मी नाही ती पोरं कोकलतायत अरे काय झालं भूक लागले आलो ना आलो 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 येतो 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 पोचतो काय रे बे कुठे बघून चालत होता काय मी इकडे का चलतो का आता बापूंना शोध ना त्यापेक्षा आद्या आले कुठं होता कुठं तू तुम्हाला शोधतोय कावाचा हे काय रे हळद खेळलाय आजच अहो नाही बापू चुकून सांडली म्हणजे ते सगळं सांगतो नंतर पाहुणे पोचले ना फाट्यावर बे विक्या अरे हार नारळ पेढे कुठे विसरलोस मी आणतो हा जा जा बर मी पुढे होतो तुम्ही या मागून सगळे हा बापू मी घेईन सांभाळून तुम्ही या मागणं हा चले मी येतो होईल सगळं चल चल चला चला चल 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 आशू चल लवकर हा आलो लक्ष कुठे असतं ग तुझं हा चालली कशी हळद अशी चालती कुठं बघती कुठं मी हळदीकडे बघत होते अभ्या चला समोरून नाच तुला लक्ष द्यायला नको होतं का अगं मी हळदीच्या ताटाकडे लक्ष देत होते बावळट बरं असू द्या आवरा लवकर सुरे विजयरावांचं काय गाणं आता हे कोण विजयराव अगं सुरे माझे थोरले जावई तुझा नवरा येणार आहेत ना ते आई अगं शिपवरची नोकरी आहे ना त्यांची पण ते म्हणले होते प्रयत्न करणार म्हणून नाही जमणार आहे पण सासू सासरे येणार आहेत ना माझे बरं असू दे सगळं आपलं बी अचानकच ठरलंय राहू दे झाली का नाही हळद झटकून आता होते ना मग आता बाई मी काय म्हणते ही अशी हळद वगैरे लवणं बरं नाही का काय अपशकुनच झाला म्हणायचा की हे बाई तोंडाला येते बोलू नको ग उगा आणि तोंड नाही हात चालव बाहेर हळद दळतायत ना जाय त्यांना मदत कर जाय उद्या सकाळी सकाळीची हळद लागायची जाय तू दळ जाय जाय हाओ वहिनी अहो नका ना असं काही भलता सलता विचार करत बसू
दत्त महाराज आहेत ना, सगळं नीट होणार आहे. मग आज चुकून लागलाय धक्का. आपला आब्या कसा आहे माहितीये ना तुम्हाला, हिथं बघणार आणि तिथं चालणार, मग धक्का लागणारच ना. वहिनी तुम्ही जाय बाहेर, तुम्ही दोघी पण जाय. आणि बाहेर पाहुण्यांना काय हवं नको बघा, मी हिचा आवरून घेते. नका बोलता चालता विचार करू, शपथ आहे माझी. जाय पहिली. चल चल. हा केवढी का कशी घ्या तू. तेव्हापासून तो पाट्यावर वाट पाहतोय आपण. अरे वराडच्या गाडीला नारळ फोडल्याशिवाय गावात जाता येतं का? कळत नाही का त्यांना? माहिती असेल ना पप्पा त्यांना, ते काय एवढं काय. अरे ते ॲडव्हान्सचे पैसे देताना लय जीव काढला त्यांनी. व्यायांना काय वेळेची किंमतच नाही. आता जर लवकर आले नाही ना तर राहू द्या म्हणावं. पप्पा पप्पा नमस्कार नमस्कार सज्जनराव. नमस्कार. मामी हा झालं का हो? होतंय ग मामी अहो किती खराब दिसते ती साडी, आणि ते हळदीचे डाग बी जाणार नाही त्याच्यावरचे. आता साखरपुड्याला ही साडी नेसून कसं चालेल? नवी कोरी तर दिसतच नाहीये ती. काय करायचं? लईच ताप झाला बाई. वहिनी पाहुण्यांनी विचारलं तर काय सांगायचं बाई? वहिनी नका काळजी करू, माझ्याकडे नवी कोरी साडी आहे जरीची, घडी पण नाही मोडलेली. मी आणते. मामी पण तुम काय बिघडलं? माझीच आहेस ना तू. हे धर. अरे थांबा थांबा. व्याई आम्हाला माफ करा, आमच्यामुळे तुम्हाला लय वेळ वाट पाहावी लागली. हो ठीक आहे, पण थोडं लवकर निघायचं ना. अहो तुमचा फोन आला की लगेच मारली ना गाडी बुंगाट. म्हणजे एकदम विमानासारखी का? हा मग आता वराड आलाय म्हणल्यानंतर जंगी स्वागत व्हायला नको का? हे ठीक आहे. काय सेल्फी घेऊ ना, एक सेल्फी. सेल्फी या या या. अबे
नारळ फोड लवकर चल. ओ बॉडी गिल्डर एका बुक्कीत फुटला पाहिजे बरं का नारळ. ते फोडू ना, पण चेहरे का असे तुमचे? असा ना जरा काका, थोडा की आता राग असा ना मस्त. पप्पा हसा की जरा. येते येते हळूहळू येते. खरं तर ना मला सांगितलं होतं हळदीचं ताट न्यायला, पण मग मीच नाही म्हणलं. का बरं नाही म्हणली तू? चुकलं बाई, चुकलं माझं. ते ताटलं तिच्या नाभ्याचं नाही तर माझ्या आब्याच्या अंगावरती पडायला हवं होतं. मग दिदे, हे जे काही झालं ना ते काही मला आवडलं नाही बघ. मी एवढी नटून बसले होते माझ्या आब्यासाठी. मला ना बाई हे काही शुभ नाही वाटत आहे. म्हणत ना पाच चुकचुकतीये बघ. नाही नाही मी नाही असं विचार नको करू बरं का. जे झालं ना ते होऊन गेलं, आणि तसंही उद्या ती ढब्बी जाणार की नाही लग्न करून. पण दिदे, पण तुला म्हणले होते की नाही ते ताट घेऊन जा म्हणून. तू का नाही नेली हळद? तुला का धाड भरली का ग? माझा ड्रेस खराब झाला असता ना. अगं थोबाड खराब होण्यापेक्षा ड्रेस खराब झालेला परवडलं नसतं का? दिदे हा ते बाई कुठे चाललात? तिचा आलेच मी, आणि तुम्ही दोघी जा मंडपात. वहिनीनं मदत करा. जा 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 पळा. मी नाही तुझा मांडवत मी बघते. नवीन साडी? हो, कोणासाठी? लतिकाला देते. का? का म्हणजे? मला नाही दिलीत कधी ती. तुला काय आला पाहिजे माझी साडी? काय आला म्हणजे? सून आहे की नाही मी तुमची? हो ना. अगं मग सुनेनं सुनेसारखं वागावं, सासू बनायला जाऊ नये. हे मी साडी माझी आहे की नाही, मग मी ठरवणार साडी कोणाला द्यायची आणि कोणाला नाही द्यायची ते. सगळं काळजी नका करू. तू लगेच जा आणि सांग म्हणून पाहुणे यायला लागले, तयारी करा म्हणून. चल अबे लाज वाटलीस पोरा. काय बापू? अरे मी म्हणलं आता पाहुण्यांची फुगाफुगी होती. काय होत नाही, आहे ना मी आता. निर्धास्त राहा तुम्ही.
साडी लई म्हणजे लई भारी आहे बघा. मला लई आवडली. खुलून दिसते नाही. हा मग एक अब्दुल्ले, आता नवीन उद्योग करून ना उगाच साडी खराब करू नको. हा कळलं ना? हा आता कामाला हातच नाही लावायचास तू. नवरी झालीस ग तू. लावूया असे या वडले जातात का केस? नाही नाही. आब्या खाली. हा आब्या बोल. गुणाची ग बाय माझी. कोणाचीच नजर नको लागायला बाई तुला. थांब हा. तू 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 झालं. मामी. हा मामी पाहुणे आले ना. होय का? चल 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 चल. अरे चल तू थांब, आम्ही आलो. चल. कसली सुधार झाली ग म्हातारी डब्बीवर. स्वतःच्या घरचं असल्यासारखं चाललंय सगळं. एवढी भारीतली साडी पण दिली तिला. राहू दे ग तिला, राहू दे. एकदा का या डब्बीचं लग्न होऊन गेली ना की तुझ्या घरामध्ये माझी एंट्री फिक्स आहे. बोलली का अभ्यास? कुठं काय येळ कुठं झालाय बोलायला. गुरावाने राबतोय कधीच तिकडतो. तरी तुझ्या लक्षात आहे ना, तिथं लतीचा बार उडाला का तिथं तुझा उडाला पाहिजे. कळलं का? तुम्ही बसा, मी पटकन जेवणाचं बघते. वहिनी जेवणाचं राहू द्या, पहिलं नाश्त्याचं बघा ना तेवढं. आधी मस्त पैकी ना आल्याचा चहा करा. आमची होणारी वहिनी सुग्रण आहे म्हणे. काय रे दाद्या? बरं बरं चालतंय. वहिनी जरा येता का? हो चालेल. बरं गुरुजी येतीलच इतकं. बरं ते आले की लगेच साखरपुड्याला सुरुवात करूया. चालू. हॅलो हॅलो. ते पा आले. या या या. हळदीचं कधी सुरू करायचंय? अरे हळदीचं उद्या, आज साखरपुडा. दाद्या लग्नाची लईच घाई झाली वाटतं. बरं झाली ना सगळी तयारी? वय वय झाले की. उद्या दुपारचं मुहूर्त आहे. उद्या कसं गायगरबडीत असाल म्हणून आधीच विचारलं. नाही तुम्ही नका चिंता करू, सगळे नीट पार पडेल. नाही आम्हाला सुद्धा तसंच व्हायला पाहिजे. काय पप्पा?